नमस्कार. विकास समाचारमध्ये आपले स्वागत. पावसाळ्यापूर्वी पूरस्थिती टाळण्यासाठी महामार्गावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना व कामासंदर्भात बैठक संपन्न. पावसाळ्यापूर्वी पावसाचे पाणी वाहून जाणारे सर्व नैसर्गिक मार्ग खुले करा. प्रथम महापौर राजीव पाटील यांनी DFCCच्या व्यवस्थापकांना फटकारले. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 48 वर महानगरपालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या पूरस्थितीबाबत पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे तसेच उपाययोजनाबाबत वसई विरार महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राजीव पाटील आणि आमदार राजेश पाटील तथा वसई विरार शहर महानगरपालिकाचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून शहरात जाणाऱ्या जोड रस्त्यांच्या फॅनिंगचे काम करणे, महामार्गावरील कन्व्हर्ट उघाडीचे बांधकाम करणे, महामार्गालगत असलेले सर्व्हिसचे रोड विकसित करणे, पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी नाले, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सिस्टम तयार करून नाले गटारे यांच्या साफसफाईच्या कामाचा आढावा, सूर्या प्रकल्पाचे पाईपलाईन टाकताना व रस्ते खोदताना झालेल्या खड्ड्यांची व रस्त्यांची दुरुस्ती करणे, महामार्गालगत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या पाणीपुरवठा लाईनचे रिसर्फेसिंग करणे, महामार्गालगत असलेले अनधिकृत बांधकामे टपरी हटविणे, त्याचबरोबर महामार्गावरील असलेल्या हॉटेल्स, इंडस्ट्रीज, RMC प्लांट यांनी टाकलेले अनधिकृत पोहोचमार्ग त्वरित बंद करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयावर बैठक झाली. या बैठकीला प्रथम महापौर राजीव पाटील, आमदार राजेश पाटील, वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, अभियंता व विविध खात्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.